मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण करूया पनीर दम बिर्याणी। त्यासाठी मी इथं सगळे व्हेज भाज्या कटिंग वगैरे करून घेतले आहे। पनीर आहे ते पण कटिंग वगैरे करून घेतलं। 1 वाटी दही आणि इथं आलं लसूण आणि पुदिन्याची पेस्ट आहे। इथं लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, धनिया पावडर आणि सुहाना बिर्याणी मसाला घेतला आहे। कांदा कटिंग करून घेतला, याला आपण तळून घेऊया। इथं तांदूळ आहे, त्याला नंतर आपण भिजत घालूया। तेल चांगले तापले आहे, कांदा तळून घेऊया। कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा लाल होईपर्यंत। कांदा पण आपला असं तळून झालाय मस्त। चला आता आधी भाज्या टाकूया। पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। दही घट्ट घ्यायचं आणि घरचं घ्यायचं, घरी लावलेलं। आणि हे आलं लसूण पुदिन्याची पेस्ट, हे सगळे मसाले। कांदा असा कुस्करून टाकायचा। थोडासा ठेवलाय मी कांदा, नंतर वरतून आपण बिर्याणीला मीठ चवीनुसार। हे सगळं मस्त असं एकजीव करून घ्यायचं। आणि आपण कांदा तळून घेतलं होतं तेच तेल आपण याच्यामध्ये टाकूया। अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊया एक साईडला। आणि इथं मी तांदूळ पण स्वच्छ धुवून असे भिजत घातले बासमती। आपले तांदूळ पण मस्त भिजून झाले। आता मी भाताला पाणी ठेवले भात उकळण्यासाठी। त्यामध्ये काही खडे मसाले टाकते। तेजपत्ता, स्टार फूल, 2 लवंगा, दालचिनी, कोथिंबीर, 1 लिंबाचा रस, एक चम्मच तूप टाकायचं। तुपाने खूप मस्त असा मोकळा सुटसुटीत भात होतो। तांदूळ टाकूया। इथं आपले तांदूळ पण मस्त असे शिजले आहे। तांदूळ जास्त शिजवायचे नाही आहे। तांदूळ मी एका चाळणीत असे काढून घेतले। इथं आपल्या भाज्या पण मस्त अशा मी मसाला लावून ठेवला होता। 1 तास झालाय याला। चला आता आपण बिर्याणीला दम द्यायला ठेवूया। हे थोडं भाताचं पाणी थोडं टाकायचं। जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं। नंतर भात टाकायचा।
कांदा, मग अशी मी जो तळून ठेवला होता तो कांदा घालूया थोडा. कोथिंबीर, आणि मी हे भाताचंच पाणी आहे तिच्यामध्ये मी बिर्याणीचा तो येल्लो कलर घातलाय. आणि वरतून 1 चम्मच असं तूप टाकायचं. खूप छान असा वास येतो तुपाने. चला आता याला दम देऊया. वरती फास्ट गॅसवरती झाकण ठेवायचं. 5 मिनिटं असंच ठेवायचं. इकडे मी तवा गरम करायला ठेवलाय. इकडे 5 मिनिटं झाली आणि तवा पण चांगला गरम झालेला आहे. आता हा टोप या तव्यावरती एकदम कमी गॅसवरती ठेवायचा 1 तास. 1 तास झाकण काढायचं आणि असंच ठेवायचं. एकदम गॅस पण कमी करायचा, म्हणजे एकदम याला मस्त असा दम लागणार. आणि याच्यावरती एक असं जड काहीतरी वस्तू ठेवायची. माझ्याकडे हे वरवंटा होता म्हणून मी हाच ठेवलाय. 1-1.5 तास असंच ठेवायचं. 1 तास. चला बघूया आपली बिर्याणी झाली का. मस्त असा वास येतोय तुपाचा. हे बघा, हे बघा, अशी मोकळी अशी सुटसुटीत अशी बिर्याणी झाली आहे. तिला व्यवस्थित असा दम बसलाय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो करा, कमेंट करा आणि लाईक करा. आणि हा मी नवीन आहे, थोडं मला समजून घ्या. मला थोडा बोलायचं जरा प्रॉब्लेम होतो. पनीर दम बिर्याणी.